जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारलेली आहे। दिल्लीमधल्या बैठकीला अजित पवार जाणार नाहीयेत। महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांना या बैठकीचं निमंत्रण आहे। मात्र अजित पवार या बैठकीला जाणार नाहीयेत अशा स्वरूपाची माहिती आहे। अजितदादांच्या नाराजीच्या चर्चांना यामुळे अर्थातच उधाण आलेलं आहे। जीएसटी काउन्सिलची आज महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार हे जाणार नाहीयेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते आहे। सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना यासाठी निमंत्रण आहे। अजित पवारांना सुद्धा त्यासाठी निमंत्रण आहे। मात्र अजित पवार हे या बैठकीला जाणार नाहीयेत अशा स्वरूपाची माहिती आहे। त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अर्थमंत्री अजित पवार आज दिल्लीला जातील या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीसाठी अशा स्वरूपाची माहिती सुरुवातीला समोर येत होती। मात्र अजित पवार आता जाणार नाहीयेत असं कळतंय। काय कारण देण्यात आलेलं आहे? अजित पवार राजधानी दिल्लीमध्ये कशासाठी येणार होते हे सगळ्या राज्याला माहिती होतं, कारण जीएसटी काउन्सिलची बैठक होती आणि जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार आहेत, कारण पूर्ण देशातील अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित असतात। मात्र यावेळेस सचिवांना या ठिकाणी धाडण्यात आल्याचं समजतंय। मात्र अजित पवार न येण्याचं कारण अद्यापर्यंत समोर आलेलं नाही, कारण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्या अगोदर निर्मला सीतारामन या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर करू शकतात। त्यामध्ये महाराष्ट्राला झुकतं माप देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्यासाठी अर्थमंत्र्यांसोबत त्यांची एक वेगळी बैठक देखील असल्याचं समजतंय। ती प्री बजेट बैठक आहे आणि प्रत्येक राज्याच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या जाणून घेतील आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या तरतुदी करण्याची शक्यता होती। मात्र अजित पवार या बैठकीलाही उपस्थित नाहीयेत, कारण महाराष्ट्रासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये करासंदर्भात चर्चा होत असते, मात्र प्री बजेट बैठकीमध्ये किंवा बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रासाठी जे मुद्दे गरजेचे आहेत ते देखील अजित पवार या ठिकाणी सांगू शकत होते। त्यासाठी या बैठकीमध्ये अजित पवार यांचं असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं। मात्र सचिवांना या ठिकाणी पाठवलं असल्याचं समजतंय। गेल्या वेळेस दीपक केसरकर हे आले होते असं सांगितलं गेलं, मात्र यावेळेस राज्य सरकारच्या वतीने कुठलाही मंत्री या बैठकीला उपस्थित असणार नाही असं समजतंय। त्यांच्याऐवजी सचिव स्तरावरचे अधिकारी उपस्थित असतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून भाजपवरती नाराज आहे असं सांगितलं जात होतं, कारण एनडीए मध्ये जेव्हा पक्षाचा केंद्रामध्ये मोदी सरकारचं 3 स्थापन होत होतं तेव्हा अजित पवार यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र ते मिळालं नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय। आणि त्याचमुळे अजित पवार हे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। अजित पवार यांच्या या नाराजीमुळेच ते जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असताना या संदर्भात अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। मात्र या सगळ्या निमित्ताने महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस होता, कारण अर्थसंकल्प सादर होणार आहे केंद्राचा आणि विधानसभेच्या निवडणूक आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे। महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प आहेत, त्यांना निधी मिळणं अपेक्षित आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार राजधानी दिल्लीमध्ये उपस्थित राहून महाराष्ट्रासाठी शब्द टाकणं गरजेचं होतं। मात्र अजित पवार या सगळ्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं अजित पवार केंद्र सरकारवरती नाराज आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो।